राम भक्त हनुमान की जय। शांत महाराज अवधूत होळी सांगा महाराज 105 श्रीरामाचे सेवे करी शरीर वंचना वंचनातील भरी धनुष्यबाण घेऊन करी काही चाललं नाही आणि कामधेनू नाही वेचिले संचित धनु स्वर्गाला कलसून शनार्थी ध्यान करूनिया गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गणेशाला वंदन सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन ग्रामदेवत असणारे हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रोते भक्ते यांच्या अंतःकरणामध्ये स्थित असणाऱ्या परमतत्वाला वंदन करून उर्वरित कथेला सुरुवात करूया। अशा प्रकारे ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमामध्ये भरत महिन्याचं आणि आगमन झालेलं आहे। त्या ठिकाणी दोघांची भेट झाली, संवाद झाला आणि आता त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा सोय केली। एवढंच नाही, तिथं सोय अशी केली म्हणजे त्या ठिकाणी काम देऊन मागितली नाही, मागवली नाही, कल्पवृक्षही नाही, काहीच न करता ही एवढं म्हणजे स्वर्गातच सुख भोगण्याकरता त्या ठिकाणी प्राप्त झालं। हे कशाने झालं असेल, कुणाची पुण्याची असेल याचा मला श्रोत्यांनी विचार करावा। आणि आमचे गुरु वशिष्ठ राजगुरु राजगुरु सुरुवाचे गुरु वशिष्ठ इथं बसलेले आहे। आता थोडा त्यांच्या सुद्धा मार्गदर्शन भेटू लागतो ऐकायला। चला ऐसे ऋषी वर्या बोलती भरत शत्रुघ्न चकित चित्ती संवाद करिता सरळी राखी उदय प्राप्ती होवाली आणि अशा प्रकारे एवढी मोठी महान तपस्या या ऋषीवर यांची आहे, याचं काय वर्णन करावं असा विचार, अशा प्रकारची सचिंत चित्ती, अशा प्रकारे मनामध्ये चिंता पडली तुम्हाला भरताला आणि शत्रुघ्नाला की बाबा एवढं मोठा एवढा बंदोबस्त कशा केला। अशा प्रकारे आणि याचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर त्या विचारामध्ये सुद्धा वेळ घालवावा लागेल। भरत पुसे भरद्वाजासी स्वामी आज्ञा द्यावी आम्हासी जाऊ श्रीराम भेटीसी म्हणून पायासी लागला। अशा प्रकारे वेळ न घालवता आपण ज्या कार्याकरता आलो ते कार्य सिद्धीला नेणं हे महत्वाचं आहे, हे गरजेचं आहे। आणि या विचारानं बुद्धिमत्तान वरिष्ठ जशी व्यक्ती तशी बुद्धी तशी प्रवृत्ती, त्याप्रमाणे हा एक राजघराण्यामध्ये राजपुत्र असणारे होते। यांना समयाचं भान होतं, वेळेचं भान होतं, म्हणून त्यांनी काय केलं, कुठल्याही प्रकारचा हा बंदोबस्त कसा केला आपण जरी केला, आपली सेवा केली बस झालं, आपलं कार्य सिद्ध करावं या उद्देशानं भरताने काय केलं, भारद्वाजला विनंती केली, स्वामीजी लहानी सेवा भरपूर झाली, आता काय करा, आम्हाला आमच्या मेन कार्यासाठी परवानगी द्या, आमच्या भैयाची भेट घेऊ द्या। अशा प्रकारे विनंती केली आणि कर्णावरती नतमस्तक झाले। भरद्वाजी अल्हादेवता प्रीतीने आलिंगिला भरता चित्रमुखी श्रील पुनाथ तुझरी तळ भेटेल। अशा प्रकारे काय केले, मार्ग विचारला मार्ग भरतानं गुरुला मार्ग विचारावा लागतो आणि गुरुच्या सांगितलेल्या मार्गाने जावा, त्यावेळेस कार्यसिद्धी होती। सांगितलं स्वामीजी आता आम्हाला भेट द्या,
साष्टांग दंडवत असा त्यावर दर्शन केला. भारद्वाजांनी आलिंगन दिलं आणि सांगितलं म्हणले भरता चित्रकूट पर्वतावरती तुझी आणि भगवान प्रभू रामचंद्राची भेट निश्चितच होईल आणि भेट घालून देईल अशा प्रकारचं आश्वासन आणि आलिंगन देऊन आशीर्वाद दिलेला आहे. ऐकोनी भरद्वाजाची गोष्टी हो. भरते मागणी शकुन गाठी हो. चरण वंदिले लाटी पाटी दापटी भरद्वाज आणि अशा प्रकारे भारद्वाज मुनीचं वचन ऐकल्यावर भरताना आपल्या मनामध्ये शत्रुघ्न बांधली निश्चय केला ठाम निश्चय आणि आपली आज्ञा शिरसावंत स्वामीवर्य असं म्हणून साष्टांग परत एकदा दंडवत घातला आणि स्वामी भारद्वाजनी परत आणखीन आशीर्वाद दिला. फाट आपटलेली आहे. भरद्वाजे येऊन आपण वसिष्ठादी ऋषीगणा यासी घातले लोटांगणा वंदिले चरण वसिष्ठाचे हो. आणि एवढं त्या ठिकाणी त्या दोघांचं भरत आणि भारद्वाजचं संभाषण झालं, आशीर्वाद झाला, सगळं झालं. त्यानंतर भरद्वाजाने काय केलं तर गुरु वसिष्ठ असणारे त्यांच्याकडे धाव घेतली आणि वसिष्ठ त्यांनी नतमस्तक झाले आणि चरणवंदन केले. वसिष्ठाचे निज चरण स्वर्गासी वळगे पाकशासन तुझनी चरण प्रभावे जाण केले पूजन भरताचे हो. आणि अशा प्रकारे भारद्वाजांनी सांगितलं कुणाला वसिष्ठ मुनी. अहो स्वामीजी म्हणले मुनीजी तुमचे चरण जे आहेत ते पाप क्षालन करणारे चरण आहेत आणि त्यामुळं मी भरताचं सुद्धा वंदन केलं. भरताला सुद्धा वसिष्ठ म्हणे भरद्वाजासी सकळ सिद्धी निधर्मपासी हो. तेने निधर्मे तू नागसी वंद्य सर्वसी तिही लोकी आणि एवढं ऐकल्यानंतर बघा किती एकानं दुसऱ्याला बडपट दिलं. संगत कीजे बड़त की तो बड़े की तो बड़त बड़त बढ़ जाए संगत करे करे छोटे की तो घटत घटत घट जाए. त्याप्रमाणे या ठिकाणी त्याने भारद्वाजाने मुनी ऋषीचं वसिष्ठ गुरूचं वंदन करून सांत्वन केलं, मोठे